नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी गुड न्यूज आहे, आनंदाची आहे. बरेच जण विचारत होते की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, तर या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी खूप वेळ झालेला आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी अडचणीत आलेले आहेत, त्यांचे पैसे संपलेले आहे, आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची झालेली आहे. त्यामुळे बरेच जण एकच प्रश्न विचारत आहे की डिसेंबरचा GR कधी येणार आणि आमच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता कधी येणार. तर मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की नोव्हेंबरचा हप्ता जसा लांबणीवर गेलेला होता, 20 नोव्हेंबर पासून आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला होता. त्यानुसार आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे ते सुद्धा मी आपणास पुढे सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी आपण बघूया की बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर मिळालेला नाही किंवा जमा झालेला नाही, तर त्यांना हा हप्ता मिळणार का? एकंदरीत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होणार का? तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासोबत नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, चिंता करू नका. आणि जे लाभार्थी दिव्यांग आहेत तर त्या दिव्यांग बांधवांना सुद्धा आता इथून पुढे 2,500 रुपयाचं जे काही अनुदान आहे तर ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, कारण आता बरेच ठिकाणी तहसील कार्यालयात अपडेट झालेलं आहे. UDID कार्ड आणि आधार नंबर हे लिंक करण्यात आलेले आहे आणि याची सगळी माहिती शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांनी ही माहिती तहसील कार्यालयाकडे पोहोचवली होती तर त्यांना कोणतीही अडचण नाही. परंतु ज्या दिव्यांग बांधवांनी अजूनपर्यंत UDID कार्ड आणि आधार लिंक संदर्भातील माहिती तहसील कार्यालयाला पोहोचवलेली नसेल किंवा अपडेट करून घेतलेलं नसेल तर ते मात्र अडचणीत येऊ शकतात आणि त्यांना सध्या तरी 1500 रुपयेच मिळू शकतील. कारण जोपर्यंत ते अपडेट करणार नाही तोपर्यंत त्यांच्या खात्यावर वाढीव अनुदान जमा होऊ शकणार नाही. जरी ते पात्र असले, त्यांचं अपंगत्व हे 40% वर असलं तरीही त्यांना या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो 1500 रुपयेच मिळणार आहे. का? तर त्यांनी त्यांचं UDID कार्ड आणि आधार नंबर हे लिंक करणे अपेक्षित होतं आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून वेबसाईटवर ते अपडेट करून घेणं गरजेचं होतं. तर अजूनपर्यंत जर आपण हे काम केलेलं नसेल तर ते काम करा, तरच आपल्याला 2,500 रुपये वाढीव अनुदान मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, आता बघूया आपण गुड न्यूज की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात मी विविध तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी तर त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना मी वेळोवेळी विचारत असतो की मग डिसेंबरचा हप्ता वितरणाचा GR कधी येणार. तर त्यांनी एक गुड न्यूज दिलेली आहे, येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भातील GR येऊ शकेल. तर अशा प्रकारची गुड न्यूज आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, होऊ शकते या 2 दिवसामध्ये जर GR आला तर त्यानुसार परत 20 तारखेला निवडणूक आहे, 21ला त्याचा निकाल आहे आणि साधारणतः 25 तारखेपर्यंत 25 डिसेंबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे आणि त्यानुसार ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता मिळून जाणार आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा चिंता मिटणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट आणि गुड न्यूज आलेली होती. त्यामुळे मित्रांनो, लवकरच आता आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पैसे आहे, डिसेंबरचा हप्ता आहे तर तो जमा होऊन जाईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.